नमस्कार, सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 में आप सभी का स्वागत है। वंचित बहुजन के कार्यकर्ता लगा रहे हैं झूठे आरोप। पुलिस निरीक्षक प्रकाश तुलकनवार। बता दें कि बारसीटाकली पुलिस स्टेशन में दिनांक 7 अक्टूबर 2024 को पंचायत समिति का विषय लेकर उम्रदरी तालुका बारसीटाकली के रहवासी गोपाल परसराम चौहान उम्र 63 वर्ष ने आरोप लगाया था कि पुलिस निरीक्षक साहेब ने मेरी रिपोर्ट ना ली और मुझे धमकियां दी है और मेरी छाती पर अपनी पिस्तौल तान दी, ऐसा आरोप लगाया था, जिसको लेकर वंचित के कार्यकर्ता व पद अधिकारी पुलिस स्टेशन बारसीटाकली में जमा हो गए थे और पुलिस निरीक्षक पर कार्यवाही की मांग कर रहे थे। हमारे चैनल के उप संपादक ने जब पुलिस निरीक्षक से जानना चाहा तो उन्होंने बताया है कि ऐसी कोई घटना ही नहीं हुई है, ये सब आरोप है। हमारे यहाँ सीसीटीवी कैमरे लगे हुए हैं, आप चेक कर सकते हैं। देखिए क्या कहा है पुलिस निरीक्षक साहब ने हमारे चैनल के माध्यम से। आज दिनांक 7/10/2024 रोजी माननीय पोलीस अधीक्षक शाह यांचा यवतमाळ जिल्ह्यातून बारसीटाकली हद्दीमध्ये दौरा कार्यक्रम असल्याने त्यांचे सोबत रुद्रायणी यात्रा येथे बंदोबस्ताची पाहणी करण्याकरता समवेत गेलो होतो। बंदोबस्ताची पाहणी करून आम्ही परत पोलीस स्टेशनला आल्यानंतर एक गृहस्थ स्टेशन डायरीमध्ये बसलेले होते। तेव्हा का बसलेले आहेत म्हणून त्यांना विचारपूस केली, त्यांची तक्रार समजून घेतली। त्यांची कुठल्या तरी पंचायत समिती व्हिडिओ बाबतची तक्रार होती, ती त्यांची ऐकून घेतली, त्यांना परत रिसीव्ह करून दिली आणि आम्ही आमच्या परीने चौकशी करतो। पण ती तुमची जी तक्रार आहे तुमच्या त्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठाकडे सादर करा, त्यांच्याकडूनही चौकशी करून घ्या, एवढा सल्ला देऊन आम्ही आमच्या इतर कामं होते त्या कामामध्ये आम्ही व्यस्त झालो। त्यांनी नंतर आमची तक्रार घेतलेली नाही, गुन्हा दाखल केला नाही। त्यांनी पूर्वीच गुन्हा दाखल करण्यासाठी माझ्याकडे आग्रह केलेला होता, परंतु सदर प्रकरणामध्ये आम्ही डायरेक्टरित्या बिना चौकशीने गुन्हा दाखल करता येणार नाही। प्रथम आम्ही चौकशी करू, नंतर काय आहे ते निष्पन्न करू आणि त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करू असे आम्ही त्यांना समजून सांगितले होते। परंतु ते आग्रहाला भिडले, एकदम आग्रह करू लागले, तुम्ही गुन्हा दाखल का करत नाही, आम्हाला तसे लेखी लिहून द्या। तर त्यांना असं काही लिहून देता येत नाही, तुमची तक्रार आम्ही घेतलेली आहे, तुम्हाला त्याची प्रत रिसीव्ह करून दिलेली आहे, एवढे समजून आम्ही दुसऱ्या कामात व्यस्त झालो। परंतु त्यांनी काहीतरी मोठा इश्यू करून, हा राजकीय इश्यू करून त्यांनी वेगवेगळे आमच्यावर आरोप लावून जी वस्तुस्थिती घडलेलीच नाही, जे प्रकरण घडलेलेच नाही आहे, अशा प्रकरण मनगडंत कहाणी रचून त्यांनी कुठे ना ते आमच्यावर आरोप लावले। हे एकदम बिनबुडाचे आरोप आहेत आणि हे त्यांनी मनगडंत कहाणी रचून हे आरोप लावलेले आहेत। तशी कुठलीही घटना घडलेली नाही आणि आमच्या पोलीस स्टेशनला 10 कॅमेरे हे चालू स्थितीत आहेत, सगळा एरिया कव्हर केलेला आहे, असं कुठलाही शिवीगाळ करताना कुठल्याही कॅमेऱ्यात नाही आणि कुठेही असं काही त्यांनी जे आरोप केलेले आहेत असं प्रकरण घडल्याचं कुठं दिसून आलेलं नाही आणि ते प्रकरणच घडले नाही, धादांत खोटे प्रकरण आहे।